त्यानंतर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते माजिवडे बाळारामजी शेळके, फक्त 1 मिनिटात मॅच सुरू करायची. आपण स्वागत सन्मान होणार आहे. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते माजिवडे गावचे बाळारामजी शेळके यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. माजिवडा येथील समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते आमचे बाळारामजी शेळके यांचं स्वागत आणि सन्मान राजेंद्र पाटील आपले शुभ हस्ते करतायत. त्यानंतर जनार्दनजी पाटील लाखिवली समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचे स्वागत आणि सन्मान करायचे आहे. मॅच सुरू करायची आहे. जनार्दनजी पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते लाखिवली यांचे स्वागत आणि सन्मान करायचे आहे. पंचांनी आता मॅच सुरू करायची आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा देणं सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि यानंतर आपल्या समोर आवाज येईल स्वीट व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट, त्याचबरोबर यवतमाळ डिस्ट्रिक्ट पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद. मॅजिक ऑफ मराठी वैश्य महाराष्ट्र डॉक्टर गवली सर, सर्वांचं स्वागत आहे. पाहतोय आपण याच पात्र चेंडूची लाईन कुठे चेक करतील पंच पाहतोय. गोकुळदास पाटील सरांची दोन्ही समांतर शीत व्हाईटचा इशारा येतोय. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 हा भव्य दिव्य आयोजन पाहतोय आपण. आणि प्रथमच या विभागामध्ये नाईटच्या स्वरूपातील टुर्नामेंट नो डाऊट सातत्याने मी हे उल्लेख करतोय की ठाणे जिल्ह्याचा बेस्ट अँकर ऑफ द राजेंद्र पाटील सर त्यांच्या माध्यमातून हा देखना सोहळा. बॅटची मोठी कट, चेंडू मात्र थर्ड मॅन शिमिरच्या बाहेर सीमा पार आला हा खणखणीत चौकार. अतिशय खराब सुरुवात पाहतोय आपण. गोलंदाज जो मारा करतोय व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं रोहन पटारे यांचा खराब षटक. यावेळेस पाहता चांगला चेंडू गोल्डन स्पॉट चेंडूचा टप्पा होता. टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात चेंडू निघून जातोय किटीपीच्या हातामध्ये. निर्धाव छान वापसी करताना बिनबाद 6 अशी धावसंख्या. रोहन पांढरे पाहतोय आपण. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून सुद्धा पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळताना 4 षटकाचा सामना आहे. राईट याच पाहता परत एकदा कट करण्याचा प्रयत्न, मोठी कड थर्डमॅन कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. त्या दरम्यान मात्र संधी निर्माण झाली. एक सिंगल सहज कंप्लीट करतोय. या एका धावने धावसंख्येचा बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 5. व्यक्तिगत दक्षत खेळतोय शिंगोले, एक चांगला बॅटर. आणि टीमची धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 7. स्क्वेअर लेग पंच म्हणून सावंत सर पाहतोय आपण आणि मेन पंच म्हणून गोकुळदास पाटील सर. पुढचा चेंडू यावेळेस पाहतो अप्रतिम केडीके कडक 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 आला हा बहारदार दमदार षटकार. आलाय आणि या षटकाने धावसंख्येत भरपडती धावसंख्या पाहतोय आपण. बिनबाद 13. उच्च कोटीची सुरुवात पाहायला मिळाली. खास दक्षत नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे आणि खोणीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचा विचार केला आपण सातत्याने हा खेळाडू खूप परिपक्व कामगिरी करताना. परत एकदा अप्रतिम लाजवाब मनगडी फटका मिड विकेटच्या वरतून ठोकलाय हा दंदनी षटकार. लाजवाब उच्च कोटीत बॅटिंग कशाला मदत दाखवताना दक्षत अप्रतिम. कुणाल पाटील स्ट्राईकला आहे. कुणालच्या बॅटमधून 2 अप्रतिम लाजवाब षटकार. लागोपाठ तिसा मारेल काय. ओ हो हो
हा पण जाईल. वा वा, अप्रतिम. षटकाराची हॅट्रिकला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय की आपण प्रिन्स ऑफ लाखिवली जर म्हटलं नो डाऊट प्रिन्स मूळचे सर्व आणि आमचे खास मित्र प्रथमेश दादा यांच्याकडून षटकाराची हॅट्रिकसाठी 1000 रुपये. नाही नाही यस, प्रथमेश दादा ये तो झाकी है, अभी 3 दिन बाकी है. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व प्रथमेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून पाहतोय आपण प्रिन्स मूवीचं. निश्चित ज्ञानेश्वर आपण पाहिलं सुरत प्रीमियर लीग लेदर क्रिकेटची जे लाईव्ह टेलिकास्ट होता की एक चर्चा होती की प्रिन्स मूवीच लाजवाब, इनका कोई तोड नाही आहे. आणि त्याच सर्वात महत्वाचा मुद्दा प्रथमेश पाटील, दीक्षित पांढरे येतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि टीमच्या माध्यमातून दुसरा षटक टाकण्यासाठी राईट मोर द विकेट समोर खेळण्यासाठी. दक्षत चांगला चेंडू होता, मनगटी पटका टर्न केला, स्कोरलेग पण ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करतोय. चांगली रणनीती म्हणता येईल, कारण की कुणाल ज्या प्रकारे बॅटिंग करतोय 3 चेंडूवर 3 सलग षटकार ठोकलेले आतापर्यंत आणि संधी निर्माण आलेली आहे. 6 मध्ये 6 मारेल काय, धावसंख्या 26. सज्ज होताना गोलंदाज दीक्षित पांढरे, समोर बॅटर कुणाल. एक जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन करताना पाहतोय आपण. राईट आर्मवर द विकेट, पुढचा चेंडू पुढे येऊन चांगला दांडी 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 गुल 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 आणि हे कुणालची खेळी संपुष्टात. एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली आणि एक चांगले चेंडू मात्र दांडी गुल जे होते चेंडू बेलचा ट्रिप करून घेऊन जातोय आणि पहिला धक्का बसलाय कुणालच्या स्वरूपात पाहतोय आपण जनमान कोणी टीमला. दोन्ही संघ जर पाहिले आपण तर खूप मोठे संघ आहेत. एकीकडे जर विचार केला आपण शिवशक्ती तृतीय संघ एक नामवंत संघ म्हणजे जी ओळख आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये एक खूप छान बॅटिंग पाहिली आपण आणि टाळ्यांचा आवाज येतोय की कुणालांचं कौतुक करताना वा भाई वा क्या खेळा पहिले ओव्हर में. नवीन बॅटर प्रमोद शिंगे येतोय क्रमांक 3 वर. गोलंदाज दीक्षित खूप छान षटक हातात पाहतोय. पहिले चेंडूवर एक सिंगल, त्यानंतर मात्र विकेट. मॅजिकल ऑफ मराठी वॉइस इन महाराष्ट्र डॉक्टर गवली सर आमच्या समेत वॉइस ऑफ लाखिवली हर्षल. स्कोरिंगची भूमिकेमध्ये पाहतोय आपण नो डाऊट. यावेळेस पात्र ड्राईव्ह केलंय एक्स्ट्रा कव्हर कडे, खराब क्षेत्रक्षण, चुकीला माफी नाही. चेंडू अतिशय सुंदर तऱ्हेने पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आल्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातला पाहतोय आपण. 2 षटकामध्ये एक लाजवाब सुरुवात पाहायला मिळाली. नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर जनवन खुनी टीम प्रथम बॅटिंग करताना शिवशक्ती स्पोर्ट तुते हा संघ एक मातबर संघ म्हणून ज्याची ओळख आहे. शहापूर विभागातला एक मातबर संघ, क्या बात आहे. यावेळेस पाहता फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बीट झालाय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जर पाहिली आपण 2 बाद पाहतोय आपण 34. सोडून 3 दिवसामध्ये तब्बल 10 ते 15 20 हजार रुपये खपणारच आहे. प्लॅन चेंज केलं का? यस, फक्त आणि फक्त विकेट हॅट्रिकला आता मात्र 1000 रुपये. प्रिन्स ऑफ लाखिवली
प्रथमेश यांच्या माध्यमातून. नाही, ते 1,000 रुपये द्यायला लागेल भाई. सजीवतना गोलंदाज पाहतोय आपण दिगंबर. पहिले चेंडूवर षटकार. धावसंख्या 40. हो, चांगला चेंडू होता, टपामध्ये खाली राहतोय. ऍक्च्युली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट बॅटला स्पर्श झाला होता चेंडू. एक सिंगल कम्प्लीट करतो बॅटर दक्षत. व्यक्तिगत जर पाहिलं आपण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार एक चौकार आणि व्यक्तिगत 13 धावसंख्या खेळतोय आणि 5 चेंडूचा सामना केलेला आहे. धावसंख्या 41. हो, लाईन कुठे चेक करतील पंच पाहतोय आपण. लाईन खराब आहे, स्वेड लाईन. दोन्ही समांतरित धावामध्ये ते अवांतर धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 42. अप्रतिम क्रीडांगण पाहतोय आपण. ज्या प्रकारे पाराऊल ते कांबे या विभागातली सर्वात मोठी स्पर्धा आणि नो डाऊट राजेंद्र सर सांगतात की सर टॉप 10 मध्ये येणारी स्पर्धा पाहतोय आपण डे नेटच्या स्वरूपात. टर्न केलंय, स्क्रोलेकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. त्या दरम्यान मात्र फंबलिंग पाहायला मला एक धाव पूर्ण धोका निर्माण झालाय आणि होय पंचाचा बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. यानंतर जो सामना होईल चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. पाहतोय आपण जयदुर्गा बी धामणे विपक्ष पेलार ब. चला दोन्ही टीमचे संगणक आपण सज्ज राहायचे. जयदुर्गा ब धामणे
दाखल झालेली आहे आणि राजेंद्र पाटील सर आणि प्रिन्स ऑफ लाखिवली यांच्या माध्यमातून रविदादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि म्हणतात ना, कुठली टीम असली तर प्रत्येक वर्करचा खूप मोठा रोल असतोय. त्यामध्ये पाहतोय आपण अब तक 56. ओ लाईन कुठे चेक दिली पंच पाहतोय आपण. सावंत सर यांचे दोन्ही आज समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मध्ये धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र पाहतोय आपण 57. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत आणि दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे आहे. पाहतोय आपण यानंतर जो होणारा सामना आहे जयदुर्गा बी धामणे विपक्ष पेलार बी. एक अतिशय तगडे संघ दोन्ही आहेत. पाहतोय आपण परत एकदा पाहतोय आपण. यावेळेस मात्र अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवर नजर नव्हती, डोळे मिटून हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे फटका खेळला होता दर्शन जाधव यांनी, त्यानंतर मात्र पाहतो की हा चेंडू मात्र व्यवस्थितपणे खेळता आला नाही. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 57. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15ची सरासरी पार करेल काय? ओ हो हो, वा वा, अप्रतिम. उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा षटकार. सावंत सर आणि पाहतोय आपण गोकुळदास पाटील सर या सामन्याचे पंच पहिल्या सामन्यामध्ये कव्हरेज केलं होतं. आमचे कोणगावचे नो डाऊट परेश महाजन सर, शकील कुटी सर, इनकी कहाणी अलग आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 63. या इनिंगचा या पहिल्या डावातला हा शेवटचा चेंडू असेल. डावखुरा बॅटर खूप चांगली बॅटिंग करतोय दर्शन. पाहतोय आपण 2 षटकार एका चौकाराने व्यक्तिगत 16 या धावसंख्येवर बॅटिंग करताना 4 चेंडूचा सामना केलाय. अजून एक हा प्रहार मोठा खेळण्याचा प्रयत्न जमिनीलगत खराब क्षेत्रक्षण चुकीला माफी नाही. या चेंडू सीमा पार आलाय. शेवटच्या चेंडूवर हा चौकार. धावफलकावर धाव पाहतोय आपण 67 आणि 68 धावाचं टार्गेट उभं केलंय. इथं मात्र जनमान कोणी टीमने एक चांगली बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. खास दर्शन यांनी अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे प्रहार केलेत, 5 चेंडूचा सामना केले, 2 षटकार 2 चौकाराने व्यक्तिगत जर पाहिला आपण 500च्या स्ट्राईक रेटनी 20 या धावसंख्येवर बॅटिंग. तर आपण जाऊया 68 धावाचं टार्गेट आहे 4 षटकामध्ये. शिवशक्ती तुते हा संघ शहापूर विभागातला एक माताबाबर संघ ज्याची ओळख आहे. मॅजिकल ऑफ मराठी बाईस डॉक्टर गवली सर सज्ज आहेत टॉस बॉक्स मध्ये. लाखिवली गावचे तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय रमेशदादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळूया. प्रिन्स मूवीजचे सर्वे सर्वा आणि प्रिन्स मूवीज म्हटलं की एक नामांकित यूट्यूब वाहिनी आणि वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तुम्हा आम्हाला सर्वांना अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे 21 यात्रा जवळ आलेली आहे. 21चा मान सुद्धा प्रिन्स मूवीजला यावर्षी मिळालेला आहे. आणि प्रिन्स मूवीजचे सर्वे सर्वा आणि ज्यांना आम्ही नक्कीच टेलिकास्टचा राजा म्हणून संबोधतो, म्हणजे प्रिन्स मूवीज म्हटल्यानंतर टेलिकास्टचा राजा त्यांनीच राज्य करावं खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून. आणि त्यांचे सर्वे सर्वा रवीजी गुळवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील यांना करतोय की आपण आपल्या शुभ असते त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. सो गिव्ह बिग हँड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रवीजी गुळवी यांच्यासाठी. आणि वैशिष्ट्यपूर्ण ही जोडी समोर दिसते आणि राजेंद्र पाटील अँकर म्हणून सुद्धा यावेळेला तिथे असणार आहेत 21 यात्रेसाठी. महाराष्ट्राचे A1 अँकर राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केले जाते. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया.
रमेशजी पाटील महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष लाखिवली यांचं आत्ताच आगमन झालंय. त्यांचंही स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष सुद्धा एक आव्हान असतं, कारण पायगावचं सलग 5 वर्ष अध्यक्ष होत माझ्याकडे होतं महात्मा गांधी तंटामुक्ती. आणि जेव्हा आपला जो परिसर आहे ना, यस, हे सुद्धा एक आव्हान असतं. सगळ्यांना एकत्र घेऊन 11 वर्षाचा अध्यक्षपद स्वीकारतायत आणि त्याचं यशस्वीरित्या, कारण सगळ्यांना जवळ घेऊन जे काही तंटे असतात त्याचा निवाडा करण्यासाठी समोपचाराने भाषेवर प्रभुत्व आपलं असणं गरजेचं आहे. समजावून खऱ्या अर्थाने तंटेचा समेट केला जातो. धामणेगावचे पोलीस पाटील उत्कृष्ट क्रिकेटर योगेशजी पाटील हे सुद्धा आलेले, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धामणेगावच्या क्रिकेटचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा योगेश पाटील यांचं नाव पहिल्या पानावर असणार आहे. एक उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांची ख्याती. योगेश पाटील धामणेगावचे पोलीस पाटील आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील आपल्या शुभास्ते करतायत. यस, त्यांच्या टीमला सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार पाहूया योगेश पाटील यांनी कशा प्रकारे आपल्या संघाला प्रशिक्षित केलेलं आहे. संदीपजी गुळवी धामणेगावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक हे सुद्धा उपस्थित आहेत मान्यवर कक्षामध्ये. त्यांचंही स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील आपण आपल्या शुभास्ते करायचे आहे. दरम्यान पॉईंटच्या वरून फटका खेळला जातोय. डिपिश पॉईंट सीमारेषेकडे चेंडू जातोय, अडवण्यात यश आलेला आहे. रिले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, पण मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकार. संदीपजी गुळवी यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक राजेंद्रजी पाटील आपल्या शुभास्ते करतायत. संदीपजी गुळवी क्रिकेट प्रेमी आहेत, स्वतः धामणेगावचे उद्योजक आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान राजेंद्र पाटील आपल्या शुभास्ते करतायत. पुन्हा वळूया आपण मॅचकडे. मॅचला सुरुवात होईल आणि सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मॅजिक क्लब मराठी वाईस चिन्ह महाराष्ट्र डॉक्टर गवली सर आणि तसे आमचे गुरुवर्य. आता तो उल्लेख केला गवली सरांनी की नो डाऊट कारले तवणाऱ्या जत्रेमध्ये अँकरिंगचा मान मिळणं सोपं नाही आहे आणि खऱ्या प्रतीचं मात करून राजेंद्र पाटील सरांनी जी प्रगती केली आहे त्यासाठी शुभेच्छा. शिवशक्ती तुते टीमचा संगणक आपण आयोजक संपर्क साधून घ्यायचे. यस, दक्षत एक चांगला ऑलराऊंडर पहिल्या चेंडूवर जर पाहिला पण खराब क्षेत्ररक्षण त्यामुळे चौकार गेलाय. आणि बॅटर पाहते आपण शाहरुख खातं उघडलं होतं. गोलंदाज दक्षत राईट द विकेट सज्ज होताना मारा करण्यासाठी. यावेळेस पाहता अप्रतिम, वाह भाई वाह, क्या मारा, मजेदार, वाह वाह करण्यात येईल. क्षेत्ररक्षक ज्या प्रकारे IPL ची आठवण झाली, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि टीमसाठी पाहतोय की आपण निश्चित इथं मात्र 1 धाव वाचवली. धावसंख्येत भरपडती धावसंख्या पाहतोय आपण 7 बिनबाद. एक मोठं आव्हान आहे 68 धावाचं. दक्षत VIP डाईज अँड्रॅटो काकडनं पाहतोय. कॉमेंट्री अँड्रॅटो काकडनं मारा करण्यासाठी राईट द विकेट. समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण रोहन. यावेळेस पात्राडे बॅटने फटका पाहतोय. टायमिंग व्यवस्थित आहे, धोका निर्माण झालाय. निश्चित जरी थेट फेकी झाली असती तर क्वचित परतीचा प्रवास करावा लागला असता, पण तसं काही घडलं नाहीये. एक सिंगल रोहन कंप्लीट करतोय, खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 8. शिवशक्ती तुते संघ जर पाहिला पण ज्ञानेश्वर निश्चित नो डाऊट शहापूर विभागातले एक बलाढ्य संघ भिवंडीमध्ये ज्या प्रकारे आपण गोडसी संघाचं नाव घेतो त्या प्रकारे शहापूर विभागात एक मातबर संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो शिवशक्ती तुते हा संघ थोडासा जर विचार केला पण बॅकफुटला आहे. सज्ज होताना पाहते राईट द विकेट. ओ हो वाह, अप्रतिम, लाजवाब षटकार. टेट फॉर टेट, जैसे को तैसा जवाब देती हुई आमचे प्रिन्स ऑफ लाखिवली आणि लाईव्ह टेलिकास्टचे सर्व जर विचार केला आपण यांच्या माध्यमातून प्रतिमेताईच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी आहे जे आमचे लाडके
प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर चेंडू सीमाबाहेरच्या बाहेर गेला तर जेलमध्ये कन्व्हर्ट केला तर 200 रुपयाची रोख रक्कम हे शेवटच्या दिवसापर्यंत लागू राहील. प्रेक्षक फक्त प्रेक्षक नाही दादाला विचारायला लागेल. येस, हे पारितोषिक ऐवज हेल्थसाठी आहे, पण मात्र प्रेक्षकांसाठी आहे. लक्षात घ्या, खेळाडूंसाठी हे बक्षीस नाही आहे, फक्त प्रेक्षकांसाठी ही सुविधा आहे. अजून एक हा पटका पाहतोय आपण. यावेळेस पाहता प्लेड ऑन. धक्का बसलाय तो पहिला, मोठा आधार बसलाय शिवशक्ती स्पोर्ट या टीमला. आणि ज्ञानेश्वर जर विचार केला आपण या स्पर्धेत व्यक्ती बक्षीस खूप मोठं आहे. आता मात्र विचार केला आपण कुठल्या बॅटरी जर इथं मात्र 50 धावा पूर्ण केल्या तर पाहतोय आपण शाखा प्रमुख जुनादुर्ग गावाचे सन्माननीय संजय वारगडे साहेब आणि तसेच शिवसेना शाखा प्रमुख पुंडास कैलास शिलार साहेब आणि संजय वारगडे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 रुपये दिल्या जाईल. कुठल्या बॅटरीने जर 50चा आकडा पार केला तर त्यासाठी रोख रक्कम 5,000 रुपये. जयदुर्गा बी धामणे टीमचा संगणक आणि पेलार ब. त्यानंतर पाहतोय आपण गावदी स्पोर्ट लाखिवली आणि प्रचित एलेवन खांडपे दोन्ही टीमनी सुद्धा सज्ज राहायचे. 2 षटकाच्या संबंधित आपण टॉस करून घेणार आहोत. पाहतोय आपण या नंतर जो सामना होईल, पहिला सामना उद्घाटनीय सामना अतिशय प्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. हंशिकासूर पिंपळकर सन ऑफ भिवंडी, सूरज जोशी, प्रितेश एक चांगला ऑलराऊंडर. यावेळेस पता पूल करण्याचा प्रयत्न हवेत आहे. सॉफ्ट डिसमिसल, चांगला झील कंप्लीट. आणि कधी कधी गौली सर जेव्हा असे प्रसंग येतात ना, मला आपला मडवी सरची आठवण होते. खऱ्या अर्थानं जायचं आपल्याला ऑनसाईडला पण आला चेंडू ऑफसाईडला. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. पाहतोय आपण यानंतर जो पेलार बी टीमचा संगणक जर आपण आला असेल तर लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण या. पेलार बी टीमचा संगणक आलेला आहे. धामणे टीमचा संगणक आपण सज्ज राहायचंय. धामणे संघाचे कर्णधार आणि पेल्हार संघाचे कर्णधार दोघांना एक ऑफिशियल कॉल आहे. ही 2 षटके पूर्ण झाल्यानंतर टॉस होणार आहे. त्यामुळे आपण टॉस बॉक्समध्ये जे आमचं 4 स्टार टॉस बॉक्स जो आहे त्यामध्ये येऊन आपण थांबायचं आहे. नो डाऊट जर विचार केला आपण ज्ञानेश्वर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या व्यक्तिमत्वाचं खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये खांद्याला खांदा लावून पाहतोय आपण लाखिवली गावाचे प्रत्येक व्यक्तिमत्व. योगेश पाटील, रणजित पाटील, वीर पाटील. यावेळेस पाहतोय की आपण चांगला चेंडू होता पूल करायचा प्रयत्न. वीर पाटील की कहाणी अलग आहे. वीरला जर आपण आला असेल तर या व्यासपीठावर अजित पाटील, हर्ष पाटील, आशिष पाटील, सचिन पाटील, वैभव पाटील, सुजल पाटील, दिशांत पाटील, ऋतिक पाटील, ऋतिक गडक मारते कडक. सज्जतना गोलंदाज राईट मारतो विकेट. पलटी फटका पण टायमिंग व्यवस्थित नाही. चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू जाईल 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 सीमा पार आलाय हा चौकार. त्यानंतर जर विचार केला आपण साहिल पाटील, ओमकार पाटील, धनेश पाटील, नरेंद्र पाटील, तसेच आशिष पाटील, आमचे राजेंद्र पाटील सरांचे दोन्ही चिरंजीव निश्चित अख्ख्या गावाला एकाच मंजूर आणण्याचं काम सातत्याने करतात. आपण पाहतोय आपण धावसंख्या पाहतोय आपण 18. खूप मोठं टार्गेट आहे. अजून जर विचार केला 50 धावाची आवश्यकता आहे. सोपं नाही आहे, आव्हान कठीण आहे. गोलंदाज मानस शिंगे पाहतोय मारा करताना व्हीआयपी डॅश अँड टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय. हरेश बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहतोय आपण आपल्या फौजमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. कुठली धाव नाहीये. आता मात्र कठीण आव्हान बनलंय कारण की 50 धावाची अजून आवश्यकता आहे
आणि 14 चेंडू 50 म्हणजे युवराज सिंगची आठवण झाली. यावेळेस मात्र पाहतोय की आपण परत एकदा हा स्क्वेअरली पंच गोकुळ पाटील सर सांगतात की हा आटोकेबारचा बाउन्सर आहे. नो डाऊट वाईटचा इशारा 1 फॉर 1चा इशारा सुद्धा करताना पाहतोय आपण. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की पंच जर विचार केला आपण नो डाऊट सावंत सर, गोकुळ पाटील सर, शकील कोटी सर आणि परेश महाजन सर. धावसंख्या जर विचार केला आपण 19, दिल्ली काफी दूर आहे. 49 धावांची आवश्यकता अजून असेल सामना जिंकण्यासाठी शिवशक्ती तृतीया टीमला. राईट आमोर विकेट सज्ज होताना गोलंदाज मारा करण्यासाठी. फुल टॉसवर हा फटका पाहतोय आपण. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतात आणि गॅपमध्ये चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरकडे. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. एक धाव पूर्ण आणि सहज दुसरी धाव पूर्ण कंप्लीट होताना पाहतोय आपण. एक धावीनी काही साध्य होणार नाहीये. शिवशक्ती तृतीया टीमला जर सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करणं गरजेचं आहे. पण ज्ञानेश्वर कौतुक करावं काही भिवंडी ग्रामीण क्रिकेट कितने गए सब खाली हाथ गए. कमिंग सून एक मोठी टुर्नामेंट मुरबाड तालुक्यातली वर्ल्ड कप ज्याचा उल्लेख आहे. जर 13 तारीखला कोणाला एंट्री पाहिजे असेल तर आपण लगेच डॉक्टर गवळी सर यांच्या संपर्क साधू शकता. फुल टॉस परत एकदा उचित फायदा उचलतात आणि चेंडू मात्र ऑनसाइडकडे ट्रॅव्हलिंग होते. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आता मात्र चेंडू निघून जाईल. सीमा पार आलाय हा लकी चौकार. दोन षटकाच्या संबंधित धावसंख्या पाहतोय आपण 25. येणारे 12 चेंडूने सामना जिंकण्यासाठी इथून जर विचार केला आपण तर निश्चित अजून 43 धावेची आवश्यकता असेल. टॉस होईल त्यानंतर दोन्ही कॅप्टननी यायचंय टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन राजेंद्र पाटील टॉससाठी मान्यवर जे उपस्थित राहतील त्याची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. पोलीस पाटील धामणेगावचे योगेशजी पाटील आपण यायचं आहे टॉससाठी. त्या संदीपजी गुळवी जे धामणेगावचे उद्योजक आहेत हे दोन्ही मान्यवर असतील आणि त्याच्या उपस्थित टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. पेल्हार त्याचबरोबर धामणे त्वरित यायचं आहे टॉससाठी. पेल्हारचे कॅप्टन आले आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर वालीव तसेच धानीव अर्थात वसई परिसरातील नामांकित संघ आहेत. योगेशजी पाटील येत आहेत जे पोलीस पाटील आहेत धामणेगावचे. तसेच संदीप गुळवीसुद्धा येत आहेत जे उद्योजक आहेत. त्याचबरोबर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आहेत धामणेगावचे. त्यांचे मी हार्दिक स्वागत करतोय. संदीपजी आपण यायचं आहे. धामणेगावचे कॅप्टन आपले हार्दिक स्वागत आहे. 4 षटकांची मॅच असणार आहे. जे पोलीस पाटील योगेश पेल यांच्या शुभास्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? येस पेल्लार. त्यांचं म्हणणं आहे काटा. आणि मात्र टॉस जो जिंकलेला आहे तो धामणे संघाने. संदीपजी आपलं खूप खूप आभार. त्याचबरोबर योगेशजी आपलं सुद्धा खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मॅच सुरू आहे. फारसा आपला ओपिनियन घ्यायचा नाही आहे. आपला फक्त निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. फिल्डिंग तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. पेलार तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे धामणे विरुद्ध पेलार. आणि धामणे संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण अर्थात फिल्डिंग स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी पेल्लार संघाला आमंत्रित केलेलं आहे. जाऊया आपण लगेच कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक हर्ष पाटील. त्यांच्यासोबत असतील सुनील पवार. कारण हे 2 षटकं बाकी आहेत त्यामुळे सुनील पवार कंटिन्यू असतील. त्यानंतर हर्ष पाटील नेक्स्ट इनिंगला सज्ज होतील. खूप खूप धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी वॉइस इन महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. सन्माननीय दामोदर पाटील साहेबांचं आगमन होताना पाहतोय आपण. वेलकम दादा. आपलं मनपूर्वक असं स्वागत आहे व्यासपीठावर. सुस्वागतम. यावेळेस मात्र फक्त छोट्या बॅटलीचा वापर केला होता. ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड ऑफकडे आणि एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. एका धावनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 29.
9 चेंडू आणि 39. पुढे येऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी काय घडले पाहिजे, सुरक्षित आहे पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर. आणि इथं मात्र निश्चित जनमान कोणी टीमचं वर्चस्व पाहतोय आपण कायम आहे. शहापूर विभागातला एक मातबर संघाच्या विरुद्ध काय चांगलं प्रदर्शन केलं आपण जनमान कोणी टीमने. हो हो, सफल झाला होता बॅटर. ऑनसाइडकडे धमाका करण्याचा प्रयत्न जनमान बॅटचा संपर्क होत नाहीये. आणि आता मात्र निश्चित पराभवाच्या छायाकडे वळताना शिवशक्ती तृतीय संघ पाहतोय आपण. यावेळेस पाहता पाहतोय की आपण निश्चित ऑनसाईड कडे पाहतोय आपण. विकेट हॅट्रिकला आणि दर 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकल्या कुठल्या बॅटरने. तर प्रिन्स ऑफ लाखिवली एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि प्रिन्स म्युझिकचे सन्माननीय प्रथमेश दादा यांच्याकडून षटकाराच्या हॅट्रिकला नाही आहे, विकेटची हॅट्रिकला आता मात्र 1000 आणि 6 षटकार जर ठोकले 6-38 असं समीकरण आहे. कोणी गाव जर म्हटलं तर निश्चित आमचे गुरुवर्य रघुनाथ बाबा यांचं गाव पाहतोय आपण. वेलकम योगेशदादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. तसेच सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण पाहतात मित्रांनो निश्चित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 पहिल्याच वेळेस नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा आपण एन्जॉय करणार आहोत. आज खूप मोठे मोठे संघ इथं मात्र पाहतोय आपण. शहापूर विभागातला एक संघ म्हणून ज्याची ओळख आहे शिवशक्ती तृतीय संघ पराभवाची छायाकडे इथे मात्र वळताना 6-38 असं समीकरण. टेंबोली गावचे उद्योजक आदरणीय सुधाकर नांदुरकर साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय आपण. आणि टेंबोली गाव जर म्हटलं तर प्रत्येक क्रिकेट रसिक खूप उत्तेजित असतात. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओहो, चांगला बाउन्सर पण आटोक्याच्या बाहेरचा. दोन्ही पंच सांगतात की 1 फॉर 1चा इशारा सुद्धा येताना हा बाउन्सर खूप मोठा होता. एका धावने टीमची धावसंख्या पाहतोय आपण 31 6-37. आता मात्र 6 षटकार जर मारले तर सामना टाव होईल. चेशिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. यावेळेस पाहता पुल करण्याचा प्रयत्न होता मिडविकेट क्षेत्राकडे फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र शिवशक्ती तृतीय टीमचं पाहतो की आपण पराभव अटल दिसतोय इथं मात्र. धावसंख्या 32. 5 चेंडू आणि 36. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण मारा करण्यासाठी दीप. निसर्गाच्या खुशीमध्ये रमलेला मैदान पाहतोय आपण सातत्याने. चला वेळ कमी खर्च करायचा आपण. राईटामध्ये विकेट सज्ज होताना गोलंदाज. पलटी फटका, खाली क्षेत्र निवडलंय, हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. यानंतर अजून एक चांगला सामना पाहायला मिळेल. जयदुर्गा धामणे बी विपक्ष पेलार बी अशी फाईट नाणेफेकीचा कॉल जर पहिला पण जयदुर्गा धामणे बी टीमच्या बाजूने गेले. सांगितले की आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करणार आणि पेलार बी टीमला सांगितले की या तुम्ही आमच्या विरुद्ध बॅटिंग करा. चांगला चेंडू होता बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केले. चेंडूला पाहतोय पॉईंट क्षेत्राकडे डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय फक्त आणि फक्त एक. इथून मात्र निश्चित ज्ञानेश्वर म्हणता येईल की सामना सोडलाय शिवशक्ती तृतीय टीमने. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण.
चांगला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि तो मात्र पराभवाचं अंतर कम करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हार मारू नका. कारण की तुमचं ज्या प्रकारे नाव आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, त्या नावाप्रमाणे तुमचं खेळ तुम्ही दाखवायला पाहिजेत. शिवशक्ती तुते टीमचं प्रदर्शन खूप खराब पाहायला मिळालं. वेलकम सचिन दादा. सचिन पाटील की कहाणी अलग आहे. LPL मध्ये लाजवाब प्रदर्शन. यावेळेस पाहता पाहतोय की आपण निश्चित प्रश्न विचारला पण सहमत नाहीये पंच सावंत सर. आणि असं वाटतं की बॅटर बाद होतोय. हिट विकेट. हिट विकेट यस. काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एकतर्फी सामना आणि कुठल्याही व्यक्तीला एकतर्फी सामना आवडत नाही आहे. गावदी स्फोट लाखिवली आणि सन्माननीय एक आदर्श शिक्षक आणि नो डाऊट गवली सरांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एकच बुलंद आवाज A1 क्वालिटीचे अँकर आमचे सन्माननीय राजेंद्र पाटील सर आणि संपूर्ण गावदी स्फोट लाखिवली यांच्या माध्यमातून हा टेनिस क्रिकेटचा बिग शो पाहतोय आपण. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर एक मोठा विजय संपादन केला. इथे मात्र जनुमान कोणी टीमनी सामनावी ठरलाय. नो डाऊट आमचे स्कोरर आम्हाला सांगतील की यांनी अतिशय अप्रतिम प्रदर्शन केलंय. ज्यांनी 4-5 चेंडूमध्ये तब्बल 500च्या स्ट्राईकने 20 धावा काढल्या असा ठरलाय तो दर्शन. आणि षटक हाताळताना पते फक्त 5 धावा खर्च केला असा ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा दर्शन ठरलाय. सामनावीर मी आपल्याला घेऊन जातोय व्यासपीठावर आमचे मॅजिकल ऑफ मराठी वॉइस इन महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. आणि मॅन ऑफ द मॅच दर्शन जाधव.